लाखो लोक ठाणे या ठिकाणी प्रवास करत असतात, मात्र ठाणे स्थानकाच्या परिसरात अनेकांना कसरत करावी लागते कामावरती जाताना आणि कामावरती येताना. त्यातच आता पाहिलं तर रिक्षा स्टँड असेल या रेल्वे स्थानकचा परिसराचा आढावा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी घेतलेला आहे. या ठिकाणी वाहतूक विभाग असेल, तसेच त्यासोबत GRP असेल, RPF असेल, हे सर्वच जण या ठिकाणी सोबत आहेत. सोबत लोकप्रतिनिधी त्यांच्या नगरसेविका देखील आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, नेहमीच वाद होत असतो ठाणे स्थानक परिसरात रिक्षा पकडण्यासाठी, पार्किंगसाठी अनेक समस्या आहे. सॅटीज बांधून देखील बसेससाठी रांगा लावावं लागतात. आज या ठाणे स्टेशनला 10 लाखाच्या वर कम्युटर्स आहेत. रोज प्रवास त्यांचा होतो आणि या अनेक प्रवाशांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. काही रिक्षा चालकांच्या पण होत्या. आमचे नगरसेवक नगरसेविकांकडे पण तक्रारी आल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे सांगितलं होतं की याच्यामध्ये काही नियोजन करण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे हे नियोजन जे आहे ते करण्यासाठी, त्याची पाहणी करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहे आणि अनेक त्याच्यामध्ये योजना ज्या आहेत त्या आता आम्ही ठरवल्या आहेत. त्या पोलिसांच्या उपायुक्त आणि कमिशनरबरोबर बसून त्या सोडवणार. आज RTOचे देखील अधिकारी आणि त्याच्यामुळे ते अधिकारी पण होते, त्याच्यामुळे त्यांना देखील आम्ही सूचना केली की तुम्ही सकाळ संध्याकाळ 4-4 तास इथे उभं राहायला पाहिजे. इतर वेळेला कोणीच नसतं. आज आता इथे अनेक आपल्याला दिसत आहेत, परंतु इतर वेळेला सगळा किऑस झालेला असतो. हे नियोजन शून्यपणा हा चालणार नाही. हा ट्रॅफिक देखील त्याला नियोजन केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढच्या काळात आम्ही पावलं उचलतो आहे. एक चांगलं झालेलं आहे की आम्ही परमिट देणं बंद केलेलं आहे शासनाने. जेवढी तुम्ही नवीन परमिट देता तेवढी संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याच्यामुळे इंटरनल ट्रॅफिक जो आहे याच्यामध्ये देखील कसं नियोजन करता येईल हा एक आमचा प्रयत्न आहे आणि तो रेल्वे स्टेशन हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे तिथून आज आम्ही हे सुरू केलेलं आहे. समस्या आहे, सॅटीजवरती तासनतास उभं राहावं लागतं. अनेक बसेस जे आहेत ते रांगेत उभे असतात. पूर्णतः जांभळी मार्केट असेल, नौपडा असेल, लोकांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे ह्या बसची काय TMT संदर्भात नाही, या ठिकाणी आता नवीन बसेस येणार आहेत पण ते टप्प्याटप्प्याने येत आहेत. आता नवीन ज्या हेवी बसेस येणार आहेत त्या काहीतरी 10 का 15 का 20 येणार आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातून त्यातल्या त्यात नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. बघा, ठाणं एवढं वाढतं आहे. मी मगाशीच सांगितलं की जगामधलं हे पहिल्या 5 मधलं शहर होतं आहे की ज्या शहरामध्ये आत्ता 150 मीटरच्या वर उंच इमारती या ठिकाणी 79 इमारतीचं काम चालू आहे. म्हणजे भारतातले त्याच्यामध्ये 3 शहरं तर भारतातलीच आहेत. त्याच्यात ठाणं आहे. विदेशामध्ये फक्त रशियाचं आहे. त्यामुळे ही सगळी जी काही टोलेजंग इमारती येणार आहेत तर त्याचं पुढे नियोजन कसं होणार आहे आणि त्याच्यामुळे हा निरनिराळ्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करतो आहे की याचं निदान प्रवाशांना सुखकर अशा प्रकारचं रेल्वेमधनं उतरल्यावर मिळावं वाहन, त्या दृष्टीने हा आमचा प्रयत्न आहे. काही अंतर्गत रस्ते आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. टॅक्सी स्टँड वेगळीकडे, रिक्षा स्टँड वेगळीकडे, खाजगी वाहनांसाठी जागा नाही आहे, फायर ब्रिगेडसाठी जागा नाही. त्या त्यामुळे खाजगी वाहनांचा वेगळा रस्ता, महिला रिक्षा चालक आहेत मोठ्या प्रमाणात, त्यांच्याकरताही काही सुविधा, असं त्यांचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये आता प्रीपेडचं देखील मागणी त्यांनी केलेली आहे आणि शासनाकडनं त्याची मंजुरी आली की प्रीपेड रिक्षा देखील आपल्याला उपलब्ध होणार आहे. अशा निरनिराळ्या योजनाच्या माध्यमातून प्रवाशांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. रिंग रोड येत आहे त्यामुळे अनेकांची नाराजी आहे. अनेकांचं म्हणणं आहे की प्रस्ताव बदला, अनेकांचा मार्ग बदला असं म्हणतात. काही ठिकाणी मार्ग बदललेत. कारण येणाऱ्या काळात दिलासादायक चित्र असणं. रिंग रूटच्या संबंधामध्ये गेली 3 महिने आम्ही पाहणी दौरेही करतो आहे, लोकांची निवेदनं घेतो आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगाने मेट्रोच्या अधिकाऱ्यांबरोबर बसतो आहे. आता परवाच आमची पुन्हा निरनिराळ्या ठिकाणचे जे आक्षेप आणि सूचना होत्या त्याच्याकरता बसणं झालं आणि अधिकाधिक लोकांना त्याचा कसा फायदा होईल आणि कमीत कमी त्रास होईल. बघा, यांना मी सूचना केली की तुम्ही हे जर आधी केलं असतं, सगळ्या परवानग्या घ्यायच्या आधी, तर हे सुकर गेलं असतं. पण हरकत नाही, जेवढे सोर्सेस वाहतुकीचे वाढतील तेवढे हवे जर असतील तर थोडासा वेळ झाला तरी चालेल परत परवानग्या घ्यायला. पण लोकांच्या ज्या सूचना आहेत त्या जितक्या तुम्हाला फिजिबल करता येणार आहेत त्या तुम्ही अंमलबजावणी करा आणि वेळ पडली तुम्ही त्याचं जे काही डिझाईन केलेलं असेल ते देखील बदला, जर ते टेक्निकली व्हायबल होत असेल. आणि हे जी जाळं आहे रिंग मेट्रोचं
ते योग्य पद्धतीने करा, जेणेकरून कमीत कमी लोकांना त्रास होईल आणि जास्तीत जास्त लोकांना या रिंग मेट्रोचा फायदा होईल. एक राजकीय प्रश्न आहे. संजय राऊत म्हणतात की निवडणूक आयोग हे भाजपचं एजंट आहे. पाहिलं गेलं पक्षांचिन्हासंदर्भात ज्या रोजच्या युक्तिवाद सुरू आहे शिवसेनेसंदर्भात, त्या संदर्भात काय बोला? हे नाचताही ना अंगण वाकडे. कारण की ज्याला आता निवडणूक झाल्या तर ATM, नाही तर मग निवडणूक संपल्या तर निवडणूक आयोग बरोबर करत नाही, काहीच नाही मिळालं तर भाजपच सगळं हायजॅक करून बसलेलं आहे. त्याच्यामुळे एक चांगलं आहे की त्यांच्या डोक्यामध्ये नरेटिव्ह एकदम रेडी असतात, परंतु एवढंच आहे की जनता त्याला काय फसत नाही. जनतेला बरोबर काय चांगलं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे कळत असतं. मुख्यमंत्री चुकीच्या पद्धतीने निवडला गेलेला असं देखील कपिल सिब्बल म्हणतात. एकनाथ शिंदे मनाला येईल ते बोलतात ते, आणि त्याच्यामुळे आता लोक हळूहळू ते दुर्लक्ष करायला लागलेले आहेत. जे तोंडात येईल ते बोलतात आणि त्यांचा नरेटिव्ह जो आहे तो परत फेल जातो, असा त्या ठिकाणी सध्या चालू आहे. सरकारचं काम व्यवस्थित चालू आहे. राज्यात सरकार योग्य दिशेने लोकांना जास्तीत जास्त विकासाच्या दिशेने कसं नेता येईल त्याच्याकरता काम करते, आणि नरेटिव्ह लावण्याचं काम ह्यांचं आहे. ते करू दे, आम्ही जनतेकरता काम करत राहू. भाजपचे आमदार संजय केळकर त्यांनी सांगितले येणाऱ्या काळात जनतेसाठी जी कामं आहेत ती आम्ही करत राहू. मात्र ठाणे स्थानक परिसरात पाहायला गेले तर रिक्षा असेल, स्टँड असेल, या ठिकाणी वाहतूक कोंडीचा परिणाम येणाऱ्या काळात कशाप्रकारे सोडवता येईल याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामॅन गणेश रहाटेसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.